नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती असेल तर ती कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवायची नसते, बाळकृष्णाची मूर्ती देवाऱ्यात असेल तर कोणत्या चुका करायच्या नसतात, बाळकृष्णाची मूर्ती देवाऱ्यात असेल तर कोणते नियम पाळायचे असतात, देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती असेल तर कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवावी व कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवू नये याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती किंवा स्वरूप असणे हे केवळ धार्मिक कर्मकांड नसून ते घरातील वातावरणात चैतन्य निर्माण करणारे मानले जाते. हिंदू धर्मात बाळकृष्णाला लड्डू गोपाल किंवा बालगोपाल म्हणून पूजले जाते. बाळकृष्ण देवाऱ्यात ठेवण्याचे महत्त्व आपण पाहणार आहोत. बाळकृष्ण हे देवांचे निष्पाप, बाळकृष्ण हे विष्णू देवांचे बाळकृष्ण हे विष्णूचे सर्वात निष्पाप आणि केवळ बाळकृष्ण हे विष्णूचे सर्वात निष्पाप आणि प्रेमळ स्वरूप मानले जाते. घरात बाळकृष्ण असल्यास घरातील सदस्यामध्ये आपापसात प्रेम, जिव्हाळा आणि वात्सल्य वाढत असते. जशी आपण आपल्या घरातील लहान मुलांची काळजी घेतो तशीच सेवा बाळकृष्णाची केली जाते, ज्यामुळे मनात करुणेची भावना निर्माण होते. बाळकृष्णाची मूर्ती घरात असल्याने नकारात्मकता दूर होते. असे मानले जाते की ज्या घरात बाळकृष्णाची नियमित सेवा, अभिषेक आणि नैवेद्य अर्पण केला जातो तिथे आनंद आणि उत्साहाचे वातावरण कायम राहते. अनेक कुटुंबामध्ये अपत्य प्राप्तीसाठी किंवा घरातील मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि बुद्धिमत्तेसाठी बाळकृष्णाची स्थापना केली जाते. बाळकृष्णाला मुलांचे रक्षणकर्ता मानले जाते, त्यामुळे त्यांची उपस्थिती आपल्या देवाऱ्यात असणे खूपच शुभ मानले जाते. यामुळे मुलांवर चांगले संस्कार होतात असे मानले जाते. बाळकृष्णाचे हसरे आणि लोभस रूप पाहिल्याने मनातील ताण कमी होतो आणि पूजा केल्याने मनाला एक प्रकारची शांतता आणि समाधान लाभत असते, जे दैनंदिन जीवनातील धावपळीत अत्यंत आवश्यक आहे. भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत. जिथे कृष्ण असतो तिथे लक्ष्मीचा वास असतोच. बाळकृष्णाच्या सेवेमुळे घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही. बाळकृष्ण देवाऱ्यात ठेवणे म्हणजे त्यांना घरातील एक जिवंत सदस्य मानणे होय, ज्यामुळे त्यांना वेळेवर स्नान घालणे, नवीन वस्त्र चढवणे, लोणी साखरेचा भोग अर्पण करणे आणि रात्री प्रेमाने झोपवणे, शयन देणे या गोष्टी भक्तिभावाने केल्यास त्याचे फळ खूप अधिक पटीने मिळते. देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती असणे हे एक अत्यंत शुभ आणि आनंददायी मानले जाते. शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार बाळकृष्णाची सेवा करताना काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे. बाळकृष्ण हे आनंदाचे प्रतीक आहे, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो. ज्या दाम्पत्यांना अपत्य प्राप्तीची ओढ आहे त्यांच्यासाठी बाळकृष्णाची सेवा अत्यंत फलदायी मानले जाते. घरामध्ये प्रेम, जिव्हाळा आणि वात्सल्य यामुळे वाढीस लागते. देवाऱ्यात बाळकृष्ण कसे ठेवावे याचे नियम पाहूया. बाळकृष्णाला रोज शुद्ध जल आणि पंचामृताने अभिषेक घालणे उत्तम मानले जाते. देवाला रोज स्वच्छ वस्त्र नेसवावे. ऋतूनुसार म्हणजे हिवाळ्यात उबदार कपडे, उन्हाळ्यात सुती कपडे असे कपडे बदलणे म्हणजे हा भक्तीचाच एक भाव आहे. बाळकृष्णाला लोणी, साखर, खडीसाखर किंवा दूध दुभत्याचे पदार्थ आवर्जून अर्पण करावे, यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात. रात्रीच्या वेळी बाळकृष्णाला झोपवणे म्हणजे शयन देणे महत्त्वाचे मानले जाते. त्यांना पाळण्यात किंवा लहानशा गादीवर झोपवणे शुभ मानले जाते. बाळकृष्णाची मूर्ती देवाऱ्यात असेल तर ती कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवल्याने शुभ फळाची प्राप्ती होते बघूया. बाळकृष्ण हे विष्णूचे स्वरूप असल्याने विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्तीच्या शेजारी बाळकृष्णाची मूर्ती आपण ठेवू शकता. बाळकृष्णाला गायी अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे त्यांच्या शेजारी कामधेनू किंवा गायीची लहानशी मूर्ती ठेवणे उत्तम मानले जाते. बाळकृष्णाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला गणपतीची स्थापना अवश्य केली पाहिजे. बाळकृष्ण हे विष्णू देवांचे एक सुकुमार आणि कोमल स्वरूप आहेत, ज्यामुळे त्यांच्या अगदी जवळ कालभैरव
किंवा नरसिंह यांच्या फोटो किंवा मूर्ती चुकूनही ठेवू नका. ज्या देवी देवतांच्या हातामध्ये शस्त्र आहेत अशा देवी देवतांच्या शेजारी बाळकृष्णाची मूर्ती ठेवू नका. बाळकृष्णाच्या मूर्तीसोबत अगदी शेजारी पूर्वजांचा फोटो कधीच लावू नका. ते स्वतंत्र ठिकाणी घरात लावली पाहिजे. बाळकृष्णाची मूर्ती देवाऱ्यात असेल तर कोणते नियम पाळले पाहिजेत? बाळकृष्णाची मूर्ती देवाऱ्यात असेल तर कोणत्या चुका करायच्या नसतात. जर तुम्ही बाळकृष्ण देवाऱ्यात ठेवले असेल तर त्यांची सेवा लहान मुलाप्रमाणे केली जाते. केवळ शोभेची वस्तू म्हणून तुम्ही देवाऱ्यात ठेवू नका. लहान मुलाप्रमाणे त्यांचे लाड करा. मूर्तीवर धूळ साचू देऊ नका. शिळे फुलं किंवा शिळा नैवेद्य बाळकृष्णाच्या समोर चुकूनही ठेवू नका. बाळकृष्णाला मोकळ्या आणि हवेशीर देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते. बाळकृष्णाच्या शेजारी अगदी देवांची गर्दी करू नका. बाळकृष्णाला अगदी मोकळ्या जागी आणि हवेशीर ठेवणे शुभ मानले जाते. बाळकृष्णाची पाठ भिंतीला लागून ठेवू नका. परंतु एका देवाऱ्यात 2 बाळकृष्ण समोरासमोर ठेवू नका. देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती किंवा फोटो असणे अतिशय शुभ मानले जाते. बाळकृष्ण हे प्रेमाचे, आनंदाचे प्रतीक आहे, ज्यामुळे त्यांची सेवा करताना काही गोष्टीची विशेष काळजी घेणे शास्त्रात सांगितले गेले आहे. बाळकृष्णाची पूजा करताना कोणत्या चुका टाळायच्या असतात? अस्वच्छता टाळली पाहिजे. बाळकृष्णाला लहान बालकाचे स्वरूप मानले जाते. ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची स्वच्छता ठेवतो तसेच बाळकृष्णाची मूर्ती दररोज स्वच्छ ठेवावी. जेणेकरून हार किंवा सुकलेली फुलं देवाऱ्यात ठेवू नका. बाळकृष्णाला भूक लवकर लागते कारण ते कृष्णाचे बालस्वरूप मानले जातात. लहान बाळाला भूक लवकर लागते म्हणून बाळकृष्णाला सुद्धा लवकर भूक लागते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी वेळेवर बाळकृष्णाला नैवेद्य जरूर अर्पण करावा. नैवेद्यात तुळशीचं पान असायलाच हवं, कारण तुळशीशिवाय कृष्ण नैवेद्य स्वीकार करत नाहीत. स्नान केल्याशिवाय किंवा अस्वच्छ हाताने मूर्तीला स्पर्श करू नका. बाळकृष्णाची सेवा अत्यंत सात्विक करावी. बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते. बाळकृष्णाची मूर्ती अगदी कोपऱ्यात किंवा दाटी वाटीत ठेवू नका. जर तुम्ही देवाऱ्यात बाळकृष्णाला पाळण्यात ठेवत असाल तर हे अतिशय उत्तम मानले जाते. तर तो पाळणा रिकाम्या स्थितीत उगाच हलवू नका. जेव्हा बाळकृष्ण त्यात विराजमान असतील तेव्हाच तो पाळणा प्रेमाने हलवावा. इतर वेळी तो पाळणा चुकूनही हलवू नका. बाळकृष्णाला नैवेद्य दाखवताना तो अतिशय प्रेमाने, शुद्ध भावनेने अर्पण करणे महत्त्वाचे आहे. बाळकृष्णाला काही ठराविक पदार्थ अत्यंत प्रिय आहेत. ते तुम्ही दररोज आठवणीने अर्पण केले पाहिजे. बाळकृष्णाला सर्वात आवडते खाद्य म्हणजे ताजे लोणी आणि खडीसाखर. हे सर्वात प्रिय हे बाळकृष्णाचे नैवेद्य आहे. हे नैवेद्य भगवान श्रीकृष्णाला अर्पण केल्यामुळे घरात आनंद आणि सुख समृद्धी राहते. बाळकृष्णाला गोकुळातील सवंगड्यासोबत दूध दही खाणे खूप आवडायचे. त्यामुळे आपण ताजे दूध, गाईचे उत्तम दूध आपण बाळकृष्णाला अर्पण करू शकता. साधे दही त्यामध्ये साखर टाकून आपण बाळकृष्णाला अर्पण करू शकता किंवा बासुंदी किंवा खीरसुद्धा बाळकृष्णाला आपण अर्पण करू शकता. बाळकृष्णाला पंचामृत अतिशय प्रिय आहे. त्यामुळे सुद्धा आपण बाळकृष्णाला पंचामृत मनोभावे अर्पण करू शकता. सुदाम्याने आणलेले पोहे श्रीकृष्णाने आवडीने खाल्ले होते. त्यामुळे दही पोहे किंवा गुळ खोबरं घातलेले पोहे हे बाळकृष्णाला नैवेद्य म्हणून आपण अर्पण केल्यास सुदाम्याप्रमाणे आपल्यासुद्धा मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. बाळकृष्णाला हंगामी फळे अर्पण करणे शुभ मानले जाते. जसे की सफरचंद, पेरू बाळकृष्णाला अर्पण करावे. तर मंडळी, बाळकृष्ण देवाऱ्यात एकच ठेवणे शुभ मानले जाते. जर तुमच्या देवाऱ्यात 2 बाळकृष्ण असतील, एका बाळकृष्णाची पूजा श्रीकृष्ण तर दुसऱ्या बाळकृष्णाची पूजा आपण बलराम म्हणून करू शकता. पण दोन्ही बाळकृष्ण एका सरळ रेषेत ठेवू नका, तर मागे पुढे ठेवा. असं केल्याने दोष लागत नाही. तर मंडळी, व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.